बस दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झालाय, 45 जण जखमी झालेत। ब्रेक फेल होऊन ही बस दरीत कोसळली आहे। मोखाडा घाटात बस दरीत कोसळल्यानं हा दुर्दैवी अपघात झालाय। जखमींना त्र्यंबकेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पालघर नाशिक मध्ये नाशिक जवाहर मार्गावर बसचा अपघात झालाय। सगळे जण गुजरात मधील आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते। 4 जणांचा मृत्यू झालाय तर 45 जण जखमी झाले आहेत। मोहम्मद हुसेन आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहम्मद, काय सांगाल, हा अपघात कसा घडला? जखमींवर उपचार कुठे सुरू आहेत? ऋषी, हा जो अपघात घडला आहे जव्हार नाशिक महामार्गावर मोखाडा येथील तोरणगाणा घाटात हा अपघात 2च्या सुमारास हा भीषण अपघात घडलेला आहे। नाशिकवरून डहाणूकडे ही खासगी बस जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्यामुळे ही बस घाटात कोसळली। 20 ते 25 फूट खोल दरीत जाऊन कोसळली बस। त्यामुळे या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 45 जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे। यापैकी 10 ते 12 जण जे आहेत ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। हे सर्व भाविक गुजरात मधील सुरत येथून येथील असून ते शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते आणि त्याच्या पुढे डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी येणार होते। तर या अपघातात मृतांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच मृतांची आकडा वाढू शकतो अशी एक भीती वर्तवण्यात येते। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।